शिवाजीनगर झोपडपट्टीवरील कारवाईवरून संजय दीना पाटील यांनी हल्लाबोल केलाय। लोकसभेला मतं दिली नाही म्हणून मुस्लिमांची घरं तोडत आहे असा हल्लाबोल त्यांनी केला आहे। तर खासदार संजय दीना पाटील यांनी कारवाईवरून टीका केली आहे। लोकांना विनाकारण त्रास देण्याचं काम सुरू आहे असंही संजय दीना पाटील म्हणाले। तर आतापर्यंत अधिकृत असलेली घरं अचानक अनधिकृत कशी झाली असा सवालही खासदार संजय दीना पाटील यांनी उपस्थित केला आहे। ज्या ठिकाणी कारवाई केली जाते त्यावरून संजय दीना पाटील यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं सत्ताधाऱ्यांवर। आणि लोकसभेमध्ये जे सत्ताधाऱ्यांपैकी माहितीमधील जे पक्ष आहेत त्यांना मतं दिली नाही म्हणून मुस्लिमांवर कारवाई केली जाते असा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। आणि याबाबत खासदार संजय दीना पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। आपल्यासोबत आहेत ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील। सर, खूप सारं स्वागत। सर, लोकसभा निवडणुका झाल्या, निकाल लागले, त्यानंतर तुम्ही विजयी सुद्धा झालात। मात्र त्यानंतर आता काही आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। गोवंडीमध्ये स्थानिक रहिवासी आहेत, तिथले मतदार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की तिथल्या मतदारांनी स्पेसिफिक पक्षाला किंवा स्पेसिफिक उमेदवाराला मत दिलं नाही म्हणून पालिकेकडनं राग काढत कुठेतरी त्यांच्या घरांवरती किंवा त्यांच्या तिथल्या दुकानांवरती अतिक्रमण केलं जातं किंवा त्यांचं जे घरं आहेत ती पाडली जात आहेत, त्याला अनधिकृत बांधकाम असं नाव दिलं गेलं आहे। तुम्ही कसं या संपूर्ण घोटाळ्याकडे पाहता किंवा हे नक्की प्रकरण काय आहे, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नमस्कार, जय महाराष्ट्र। इलेक्शन होऊन गेलंय तरी सुद्धा इलेक्शनचा राग, इलेक्शनमध्ये ज्या ठिकाणाहून मतं मिळाली नाही त्या लोकांवरती राग, पाकिस्तान, बांगलादेश सर्व करून झालं, ड्रग्ज माफिया हे ते करून झालं, आताही तरी त्यांचं पोट भरलेलं नाही आहे। आताही त्यांचं लोकांना कुठल्या प्रकारे त्रास देऊ शकता ते त्रास द्यायचं त्यांचं चालूच आहे। मग शिवाजीनगर गोवंडीमध्ये बाबा मतदान कमी झालं तर ते राग आता त्या लोकांवर काढतात आहे, तिथल्या मतदारांवर काढतात आहे। आणि त्यांना वाटतं नुसतं मला मी निवडून आलोय ते शिवाजीनगर गोवंडीने निवडून दिलंय, शिवाजीनगर गोवंडीने भरघोस मतं दिली आहे मला, पण नुसतं एका समाजाने मतदान नाही दिलंय, सर्व समाजाने मतदान केलंय। मुलुंडमधून पण चांगले मतदान झालंय, भांडूपमधून झालंय, कांजूरमधून झालंय, विक्रोळीमधून झालंय, घाटकोपरमधून चांगलं मतदान झालंय, सर्व ठिकाणावर मतदान झालंय, त्यामुळे मी निवडून आलोय। पण ते राग शिवाजीनगर गोवंडीवरच काढतात आहे। पण तिथे लोक म्हणतात की आम्ही साधारण 35-40 वर्ष तिथे राहत आहोत, तेव्हा याच्यापूर्वी कधी कारवाई केली नाही, मग आता अशा प्रकारे कारवाई का केली जाते असा त्यांचा सवाल आहे त्या लोकांचा। लोकांना कुठल्या प्रकारे त्रास द्यायचं हेच माहिती आहे, लोकांचं काम कसं करायचं हे माझ्या मित्राला आणि त्यांच्या सहकारी मित्राला आणि या सरकारला माहीत नाही आहे। लोकांना छळायचं कसं, लोकांवरती अन्याय कसा करायचा, त्यांना वाटतं हे सर्व करून त्यांना मतदान मिळणार आहे का त्यांचा राग निघणार आहे, असं नाही आहे। हे लोक इथे गेले अनेक वर्ष राहतात आहे, ज्या स्ट्रक्चरचं ज्याबद्दल बोलतात आहे कुठे 25 वर्ष जुने आहे, 40 वर्ष जुने आहे, पण नुसतं बाबा तिथून मतदान मिळालं नाही म्हणून त्यांच्यावरती अन्याय करायचा प्रयत्न करतात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।